सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। चाळीसगावच्या नव्या रस्त्याला पडले खड्डे तडे, कामाच्या गुणवत्तेचे निघाले वाभाडे। गेल्या काही वर्षापासून चाळीसगावातील रस्ते खड्डेमय झाले होते। स्टेशन रोड ते घाट रोड या रस्त्याला देखील प्रचंड प्रमाणात खड्डे पडले होते। म्हणून चाळीसगाव खड्डेमुक्त व्हावे या उदात्त हेतूने आमदार मंगेश चव्हाण यांनी भरीव शासन निधी मिळवून चाळीसगाव खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कन्नड नाका इथपर्यंतचा रस्ता दुपदरी काँक्रिटीकरण करण्यासाठी मंजूर करून घेतला होता। या कामासाठी जवळपास 18 कोटी रुपये खर्च झाल्याचे समजते आहे। मात्र या रस्त्याच्या कामाला पूर्ण होऊन काही आठवडे देखील उलटले नाहीत, तोपर्यंत या रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेले आहेत। काही ठिकाणी रस्ता उचलला गेला असून तर काही ठिकाणी खड्डे पडायला सुरुवात झाली आहे। खडी व वाळू वेगवेगळी होताना दिसते आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली झालेल्या या कामाची गुणवत्ता नेमकी कशा पद्धतीने तपासली गेली असावी हा संशोधनाचा विषय आहे। मात्र खड्डेमुक्त चाळीसगाव करण्याच्या आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेला या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे गालबोट लागताना दिसत आहे। नुकत्याच या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आजच अशी परिस्थिती जर रस्त्याची झाली असेल तर पुढील वर्षभरात रस्त्याची नेमकी अवस्था काय असेल हे चित्र नजरेसमोर आणल्यास शासनाचा खर्च झालेला निधी वाया तर जाणार नाही ना, ही शंका निर्माण होते आहे। म्हणून या कामाच्या गुणवत्तेची योग्य ती चौकशी व्हावी व ज्या अधिकाऱ्याने ठेकेदारांच्या अधिपत्याखाली हे काम केले गेले आहे त्याचे मूल्यमापन व्हावे अशी मागणी वजा चर्चा शहरात आहे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।